तर किरीट सोमय्यांचे सगळे आरोप फेटाळून लावताना या आरोपांचे खरे सूत्रधार चंद्रकांत पाटील असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद सुरू होतीये. थेट जाऊया. महत्त्वाचा मुद्दा असा आहे, कायद्याची लढाई कायद्याने लढा. कायद्याची लढाई कोल्हापुरी चप्पलीने लढू नका. कोल्हापुरी चप्पल दाखवणं सोपं आहे, ईडीला फेस करणं कठीण आहे. तोंडाला फेस येईल. यावर बोला की कारखान्यामध्ये 98 कोटी ज्या कंपन्यांमधून आल्या त्या कंपन्या कुठे आहेत. त्या कंपन्यांनी ऑल द वे कलकत्त्यामधून सेनापती घोरपडेंच्या कारखान्यामध्ये कशी काय इन्व्हेस्टमेंट केली यावर तुम्ही बोला ना. त्यावर तुम्ही बोलतच नाही आहात. आणि त्यामुळे आज मला मुश्रीफ साहेबांना एक आवाहन करायचं आहे की पॅनिक होऊन काही होत नसतं, शांत डोक्याने काम करायचं असतं. आता तुम्ही आरोप करताय की कोल्हापूर जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्रातून आम्ही भुईसपाट झालो, कोल्हापूर जिल्ह्यातून भुईसपाट झालो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त कोल्हापूर येत नाही, सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे 2 आमदार होते. ते सोलापूर जिल्ह्यामध्ये आता 8 आमदार झाले. मुश्रीफ साहेब, सोलापूर जिल्ह्याचे दोन्ही खासदार हे BJPचे, कोल्हापूर जिल्ह्याचे त्यावेळेला युती होती, दोन्ही खासदार युतीचे. सातारा जिल्ह्यामध्ये 0 होतं BJP, 2 आमदार BJPचे. पुणे महानगरपालिका BJPची, पिंपरी चिंचवड महानगरपालिका BJPची, सोलापूर जिल्हा परिषद BJP, सांगली जिल्हा परिषद BJP. सांगली महानगरपालिकेमध्ये महापौर दगाफटक्याने गेला, परंतु स्थायी समिती पुन्हा एकदा परवा महापौर गेल्यानंतरही, आणि स्थायी समिती म्हणजे महानगरपालिका असते, तिजोरी जी केली त्याच्याकडे असते, ती स्थायी समिती पुन्हा BJPकडे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ZP आमच्याकडेच होती, पण हे तीन पक्ष नावाचं 56ला मुख्यमंत्री, 54ला उपमुख्यमंत्री आणि 44ला महसूल मंत्री आहे ना, त्याच्यातून कोल्हापूर जिल्ह्याची ZP गेली. आणि 14ला तुमचे 2 आणि काँग्रेसचा आवळा 0 होता. आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे 10 पैकी 8 आमदार होते. मुस्लिम मासे आहे. त्यामुळे राजकारणामध्ये कोणी इंदिरा गांधींनी सुद्धा शेकी फिरवायची नसते. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून धुवा झाल्यामुळे, कोल्हापूर जिल्ह्यातून धुवा झाल्यामुळे, चंद्रकांत पाटील राज्याध्यक्ष असल्यामुळे त्याला हा पर्यायाने माझ्यावर आरोप करतो. आता हे मी परवाच्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं आहे की हसन मुश्रीफ साहेबांना माझं नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही. ते कसेही असले तरी माझे मित्र आहेत, आणि त्यांच्या झोपेला एक गोळी न घेता माझं नाव पुरणार असेल तर त्यांच्या एका गोळीचे पैसे वाचवणं हे मित्र या नात्याने माझी जबाबदारी आहे. त्यामुळे माझं नाव घ्यायला त्यांना पूर्ण परवानगी आहे. माझ्याविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा करायला परवानगी आहे. ते काय PWD आणि 30,000 कोटीची कामं म्हणतात, त्या सगळ्याला परवानगी आहे. त्याही बाबतीत मी म्हटलं आहे की जर हॅममध्ये भ्रष्टाचार होता तर गेले 18-19 महिने काय करत होता, झोपा काढत होता. त्या हॅमचे सगळे रस्ते पूर्ण झाले, त्याची उद्घाटनं तुम्ही करताय. म्हणजे योजना माझी, नितीनजीने मला असं म्हटलं की दादा हॅम सक्सेस होत नाही, तिथे म्हटलं की माझ्याला सोडा तुम्ही, गर्व सांगत नाही, पण जागतिक स्तरावर मी वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस केल्या आणि एकेका टेंडरला 10-10 जणांनी भरल्यानंतर अतिशय चांगल्या कॉन्ट्रॅक्टरना कामं मिळाली, कामं सुरू झाली, पूर्ण झाली. पण काढायचं ना, तुम्हाला काढा ना. उगाचच आपण जे म्हणतो तो गरजेल तो पडेल काय, तर कशासाठी गरज काय. 100 कोटी, 50 कोटी, अब्रुनुसारी जावे, PWD, हॅम, सगळ्याला तुम्हाला परवानगी आहे. आणि सगळ्यात मधून माझं नाव रोज घ्यायला, की जे नाव घेतल्यामुळे तुम्हाला शांत झोप लागते, तुमची तब्येत सध्या बरी नाही, त्याला माझी परवानगी आहे. माझा एकच मुद्दा आहे, तो असा आहे, कायद्याची लढाई कायद्याने लढा. कायद्याची लढाई लढताना गुद्द्यावर येऊ नका. खासदार भावना गवळींवर सुद्धा आरोप केले किरीट सोमय्यांनी, आणि त्याला गेले तर तिथल्या कार्यकर्त्यांनी काही दगडफेक वगैरे केली, पण त्यांच्यावर बंदीची ऑर्डर निघाली नाही. अनिल परबांच्या PAच्या प्रॉपर्ट्या पाहायला ते सांगली जिल्ह्यात गेले, ते पुण्यात आले, ते अनेक ठिकाणी गेले, पण त्याच्यावर बंदीची ऑर्डर निघाली नाही. ही जी हुकुमशाही चाललेली आहे की कसे येता बघू, कोल्हापुरी पायतान दाखवतो, अरे कशासाठी हे चाललं आहे. तुम्ही ईडीला उत्तर द्या की ह्या सगळ्या 98 कोटीच्या फेक एंट्री कुठून आल्या. त्याची अजूनही बॅलन्स शीटला देणे नावाची अमाऊंट कशी काय दिसते आहे, ती कशी काय दिली जाणार आहे.
गडिंग्लज कारखान्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी असं म्हटलं आज की ही बातमी चुकीची आहे, ती बातमी चुकीची आहे. अडचण नाही ना. आजही गडिंग्लज म्हणजे ज्याला नलावड्यांचा कारखाना म्हणतात त्या कारखान्याच्या बाबतीत किरीट सोमय्या यांनी जी माहिती दिली ती माहिती चुकीची आहे असं तुम्ही सांगा. इन्कम टॅक्सची दाढ पडली, हजारो लोक घराच्या बाहेर कागद आणून बसवले. इन्कम टॅक्सच्या ऑफिसरना कागद घेऊन पुण्याला पळून यावं लागलं. आता किरीट सोमय्या येणार, 25,000 लोक येणार, 30,000 लोक येणार. कायद्याची लढाई कायद्याने लढा. कालच्या कारवाईबद्दल बोलला. सकाळी संजय राऊत प्रेस कॉन्फरन्स त्यांचं म्हणणं होतं की कालची जी कारवाई झाली त्याच्याबद्दल मुख्यमंत्री कार्यालयाला माहीत नव्हतं आणि मुख्यमंत्री कार्यालयाने कुठले आदेश दिले, गृहमंत्रालयाने ही जी काही कारवाई केली. तुमचं काय म्हणणं आहे की ह्या दोघांमध्ये संवाद नाही, कारण इतकी मोठी कारवाई करताना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मुख्यमंत्री कार्यालयाला कुठेच सांगितलं गेलं. आज मला एक फार मोठे पत्रकार पुण्याच्या बाहेरून भेटायला आले होते. ते मला म्हणाले की आमच्या रिसर्च डिपार्टमेंटकडे सगळेच जणं बोलतात ते सेव्ह असतं, तुमचं मात्र आम्ही खूप काळजीपूर्वक सेव्ह करतो. मला वारंवार सरकार आल्या आल्या तुम्ही एक वाक्य म्हटलेलं सेव्ह केलेलं वारंवार बघून ऐकावं असं वाटतं. ते वाक्य असं होतं की माननीय उद्धवजी, गृहमंत्रीपद किमान राष्ट्रवादीकडे देऊ नका, हे माझं वाक्य होतं. हे तुमच्या घराला कॅमेरे लावतील. त्यामुळे जो सगळा चालला आहे ना पैशाचा नाच, तो सगळा जो आहे तो गृह खात्याच्या माध्यमातून प्रामुख्याने चालला. मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही तुमचं हे सगळं पत्रकार म्हणून कार्ड बाजूला ठेवा आणि 4 पोलीस अधिकाऱ्यांना भेटा नव्याने आलेल्या आणि त्यांना म्हणा की आजूबाजूला बघून कोणी नाही आहे तर सांगा. तर ते सांगतील काय रेट चाललेला आहे तो झाला व्यवहार. पण बाकी जे चाललं आहे ना आता हे काय, हे कशाचं लक्षण आहे? हां, म्हणजे राणेंच्या वेळेलासुद्धा महाडला ते एखादं स्टेटमेंट करतात. नाशिकला केस दाखल होते, नाशिकचे पोलीस फौजफाटा घेऊन निघाले. रत्नागिरी, संगमेश्वर, महाड 2 मिनिटात जामीन झाला. गेल्या 19-20 महिन्यामध्ये कोर्टामध्ये फटके खाण्याची सरकारला सवय झाली. म्हणजे हे गृहमंत्री म्हणजे गृह खातं राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीच्या इशाऱ्यानंतर किंवा राष्ट्रवादीच्या दबावाखाली हे सगळं होतं, या कारवाई होतात असं नाही, विशेषतः आत्ता कालच्या घटनेमध्ये उद्धवजींचं किंवा शिवसेनेचं काय म्हणणं आहे ते आम्हाला माहितीच नव्हतं. आणि त्यामुळे हे सगळं गृह खातं कामाला लावून चाललेले विषय आहेत. माझं असं म्हणणं आहे की आता मंत्रिमंडळामध्ये जर 1/4 मंत्री असे झाले की ज्याच्यामधले मेजर तर राष्ट्रपतीचेच आहेत. आणि त्यामुळे मुश्रीफ साहेबांनी पहिला आरोप त्यांनी केला त्याच्यातूनच ते अजून सावरायचे आहेत. त्याची अजून त्यांनी उत्तर दिली नाही. 2700 पाणी निवेदन दिलेलं आहे. दुसऱ्या आरोपाच्या बाबतीमध्ये काही संदर्भ चुकले असतील तर त्यावर ते बोलत आहेत. मूळ गाभ्यावर बोला ना की त्याही कारखान्यामध्ये पैसे कुठून आले, त्या कंपन्या कुठल्या, ह्याच्यावर बोला. तिसरा आरोप तो खूपच मोठा आहे. पुढच्या आठवड्यात किरीट सोमय्या ओपन करणार आहे. त्यामुळे माझ्या अंबाबाईला साकडं आहे की बा हे आरोप बिरूप कळले, पण मुश्रीफांची तब्येत ठणठणीत झाली पाहिजे. त्यांनी विचलित होता कामा नये, त्यांनी पॅनिक होता कामा नये, पॅनिक होऊन काहीतरी ॲक्शन घेता कामा नये. त्या ॲक्शनमधून हजारो लोक रस्त्यावर उतरायची, दगडं मारायची. मला सांगा की कोल्हापूर जिल्ह्याच्या कलेक्टरला आणि एस पीला मला प्रश्न विचारायचा आहे की त्यांच्या जीवाला धोका आहे तर तुम्ही काय करणार? तुम्ही त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून त्यांना घरी पाठवणार? तुम्ही काय करता? तुम्ही फोर्सनं त्यांच्या जीवाला धोका आहे तर झेड सिक्युरिटी आहे त्यांना. आणि त्यांच्या जीवाला धोका आहे रिपोर्ट झेड सिक्युरिटी ज्यांनी दिली त्या केंद्रीय गृहमंत्र्याला तुम्ही कळवलं का? तर नाही कळवलं तुम्ही. शेवटचा मुद्दा तो म्हणजे असं की अनेकांना असं वाटतं की राष्ट्रवादी आणि शिवसेनेचेच आमदार सापडत आहेत वगैरे वगैरे. 2 काँग्रेसची नावं आलेत 2 दिवसात, त्यांचेही विषय समोर होते. तुम्हाला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीवर शरद पवार खूप गतीने प्रतिक्रिया देत आहेत की पाठीशी घालतात असं तुम्हाला वाटतं? सॉरी, शरद पवार या सगळ्या गोष्टीला पाठीशी घालतात असं तुम्हाला वाटतं? आणि देशमुख असतील किंवा मुख्यमंत्री प्रमाणे पुढे पवारसाहेब माहिती आहे. मी जरी त्यांच्यावर टीका टिप्पणी करत असलो ती मेरिटवर करतो. मी कधी शब्द चुकलो नाही. मला जेवढे पवारसाहेब माहिती आहे तेवढे पवारसाहेब अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टीला पाठीशी घालणार नाहीत. त्यांनी मुश्रीफांच्या भेटीमध्ये मुश्रीफांना हे सांगितलं असेल की ऑन पेपर दिसतं आहे की तुम्ही कलकत्त्याहून एंट्री आणलेल्या आहेत आणि याच्यात मी काही करू शकत नाही. म्हणूनच मुश्रीफांची तब्येत बिघडली असेल की आता पवारच आपल्या पाठीशी राहणार असेल तर काय. पण पवारसाहेब अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टींच्या मागे उभे राहणार नाहीत. पवारसाहेबांनी खूप मोठं राजकारण केलं.
पण त्या राजकारणामध्ये अशा ज्याला आपण म्हणू की चिल्लर विषयात ते कधी पडले नाही. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे जावई रडारवर आहेत की असा प्रश्न निर्माण होतोय. कारण मध्यंतरी अनिल देशमुखांचे जावई असतील, एकनाथ खडसेचे जावई, त्यानंतर नवाब मलिकांचे जावई आणि आता हसन मुश्रीफांचे जावई, तर हे जावई रडारवर आहेत की काय भाजपचे, असं प्रश्न वाटते. आमच्या रडारवर अन्याय आहे, आमच्या रडारवर भ्रष्टाचार आहे, आमच्या रडारवर महिलांना त्रास देणं आहे. तर योगाने जाऊयात त्याला तर काय करू. आणि त्यामुळे म्हटलं की आमच्या रडारवर राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे असं वाटत असेल तर येत्या 2-3 दिवसामध्ये 2 मोठ्या काँग्रेसच्या मंत्र्यांचे सुद्धा विषय बाहेर येतात. 27 तारखेला उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांचे समज एका जमिनीची पाहणी करणार हे पण आले, तर त्यांच्याविषयीचा का घोटाळा बाहेर येतो का उद्धव ठाकरे यांच्याविषयी? पुण्याला शिवसेनाच होतं ना, 2 काँग्रेसशी करूया. दादा तुम्ही म्हणता आता शिवसेनेने म्हणलं की सीएमना माहित नाही, काल अजितदादा म्हणले की मला काहीच माहित नाही, तुम्ही स्वतः म्हणले की पवार साहेब अशी किरकोळ गोष्टीत लक्ष घालत नाही. मग हे कालचं सगळं हा उलट ड्रामा नेमका कोणी घडून आणलाय? शोधण्याचा विषय पत्रकारांचं काम काय? ते आम्ही शोधू, पण तुम्हाला कोणावर शोध आहे? तुम्ही शोध लागला की मला सांगा. कारण तुम्ही ज्या पद्धतीने सगळं नाही मी सांगू तुम्हाला, ह्या सरकारमध्ये पैसे खाण्याव्यतिरिक्त कोणालाच काही कळत नाही. पैसे खाताना सुद्धा म्हणजे दरोडा घालतात ना, ते कौशल्य वापरतात ना, त्यामुळे खूप काळ सापडत नाही. ते पैसे खाण्याचं सुद्धा स्किल यांच्याकडे नाही. आणि त्यामुळे एखादी गोष्ट करायची असेल तर ती कशी वेलप्रूफ करायची, ही कोर्टात चॅलेंज होणार आहे, कोर्ट हाणणार आहे, अशी कोणाला काळजी नाही. आणि बेभरोसे हे सरकार चाललेलं आहे. मी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पत्रकारांना तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला, मी कुठलीही ॲम्बिशन नसणारा सामाजिक कार्यकर्ता आहे. मी आता चिंतित आहे की सगळ्या सिस्टीम्स गेल्या 19 महिन्यामध्ये, पोलीस डिपार्टमेंट, अरे तुमचे कमिशनरच बेपत्ता आहेत, तुमचे डझनभर अधिकारी जेलमध्ये आहेत, ज्या मुंबई पोलिसांबद्दल सगळ्या जगामध्ये वाह व्हायची, सगळ्या सिस्टीम तुम्ही मोडल्या. महसूल खात्यामध्ये सगळ्या आदिवासींच्या फाईल तुम्ही क्लिअर केल्या, की ज्या आदिवासींच्या फाईल पूर्ण 5 वर्षामध्ये आणि शेवटच्या 3 वर्षामध्ये माझ्याकडे महसुलानंतर एका फाईलीला मी हात लावला नव्हता. आदिवासी लँड ही नॉन आदिवासी माणसाला घेता येणार नाही. 500 फाईली होत्या, तर मी साफ केल्या. वा मोठी एफिशियन्सी दाखवता तुम्ही. आणि त्यामुळे सिस्टीम सगळ्या मोडण्याचं काम चाललं आहे. त्या सिस्टीम मोडताना जी एक जे कोऑर्डिनेशन पाहिजे, परिणाम काय होतील याची काळजी केली पाहिजे. जसं आता कालचंच उदाहरण आहे ना, की तुम्ही कसं काय एका भारतीय नागरिकाला, झेड सिक्युरिटी असणाऱ्याला, भावी माजी खासदाराला कसं काय रोखू शकता? मुंबईमध्ये गणपतीला जायचं नाही, घराच्या बाहेर पडायचं नाही. कोल्हापूर जिल्ह्याचा मामला, तुम्ही त्यांना येऊ देत जयसिंगपूरपर्यंत येऊ द्यायला पाहिजे. डोकंच नाही. कोऑर्डिनेशन की बात कही है, महाविकास आघाड़ी में अनबन है, जिसके कारण इस तरह की कार्रवाई आम आदमी, जैसे कि आप किरीट सुमैया को आम आदमी बोल रहे हैं और जेड सुरक्षा की बात कर रहे हैं, इनके ऊपर कार्रवाई हो रही है. क्या आपको लगता है कि महाविकास आघाड़ी में अनबन है, टकराव है, इसके चलते इस प्रकार की कार्रवाई हो रही है? मैंने बार बार कहा है कि महाविकास आघाड़ी में कोई कोऑर्डिनेशन नहीं, एक दूसरे का हिसाब किताब चुकता करने की. अभी मुश्रीफ जी पर कार्रवाई हुई तो हमारे बंटी पाटिल कुछ बोल ही नहीं रहे, वो तो कोल्हापुर जिले में रहते हैं ना, वो कुछ बोले नहीं अभी तक. तो एक दूसरे पर बीतने के बाद देखना, मजा देखना, जैसे शिवसेना ने कह दिया ना, ऑन करना चाहिए कि होम मिनिस्ट्री राष्ट्रवादी के पास है, यानी क्या सरकार तो हमारी है, ऑन करना चाहिए. ऑन नहीं करेंगे, डिजोन करेंगे, रास्ते पर फेंक देंगे. फिर भी सरकार चल रही है, वो नसीब का मामला होता है. चलने दो. आरोप आहे की या भाजपच्या मागे मास्टरमाइंड चंद्रकांत पाटील. भाजपची ऑफर नाकारल्यामुळे अशा पद्धतीने माझ्यावरती आरोप केले जात आहेत. असं मुश्रीफांना भाजपची ऑफर होती, ती नाकारल्यामुळे हे सगळं घडतंय असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, काही मुश्रीफांना ऑफर बिफर काही नव्हती, काही मुश्रीफांना ऑफर नव्हती. एखाद्याला ऑफर दिली आणि त्याने नाकारली तर ती मेरिटवर नाकारतात त्याला, त्यामुळे दोष त्याला त्रास देण्याचं कल्चर आमचं नाही. त्यामुळे मुश्रीफांनी आता हा सगळा ड्रामा बंद करावा की माझे हितचिंतक रस्त्यावर येणार, मग 4 जण यायचं आणि TV 9ला बरोबर घ्यायचं आणि चप्पल दाखवायचं, हे बंद करा. कायद्याची लढाई कायद्याने लढा. आता ईडी TV 9नेच दाखवलं का कायद्याची 4 जण होते. आता काल रात्री त्यांनी रेल्वे स्टेशनला जाण्याचं काही कारण होतं का?
तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे ना की आता रात्रीची वेळ आहे, महालक्ष्मी सकाळी येणार आहे, रात्रभर झोपणार का इथे पतारी टाकून का चपला टाकून? पण तुम्ही नाही विचारलं. त्यामुळे कायद्याची लढाई कायद्याने लढा. ईडीची नोटीस निघेल, कारण तिथे त्यावर म्हणतील किंवा ईडी हे चालवतात, कारण ह्यांनी ॲडव्हान्समध्ये सांगितलं. आता माझी हुशारी आहे, माझं व्हिजन आहे, तर मला कळतं की ह्या स्टेप्स आहेत. आता काय होईल? आता नोटीस निघेल. आणि नोटीस कशासाठी निघेल की तुम्ही तुमची माहिती द्या ना, त्या मार्गाने चला, वकील लावा, मग एका क्षणाला अनिल देशमुखांसारखे गायब व्हा. अशा स्टेप्स असतात त्याच्यात. ईडीची इन्क्वायरी, माहिती देणं, मग गायब होणं, जावई बायको मुलांसहित गायब होणं. तुम्ही तर आतापासून त्यांना पर्याय देताय, हां आतापासून पर्याय. तर कायद्याची लढाई कायद्यानंच लढा असं म्हणत असताना येत्या 2 दिवसामध्ये काँग्रेसच्याही काही नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढले जातील असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे. आणि किरीट सोमय्या यांनी मुश्रीफांवर जे आरोप केले, मुश्रीफांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आणि मुश्रीफांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या आरोपांना सुद्धा चंद्रकांत पाटील यांच्याकडनं प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.